जस्ट आतमध्ये आलोय आपण आता। हे विहार ना तिबेटियन स्टाईलचं आहे बघा, किती मस्त वाटतंय। व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज आज ना मी चाललोय आपल्या रावेत शिंदे वस्तीमधील ना महाकसब महाविहार, खूप मोठं बुद्धविहार आहे। तर आता ना मी तिथे चाललोय, शिंदे वस्तीमध्ये आहे। खूप सुंदर असं बुद्धविहार आहे, तिबेटियन स्टाईलचं बुद्धविहार आहे। तर मी ना तुमच्याबरोबर शेअर करतो, तर आपला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा। इथनं आता मी चाललोय, फक्त पाऊस नाही यायला पाहिजे म्हणजे झालं। आता ना 5 वाजलेत आणि जस्ट मी आता इथे पोहोचलोय। थोडा ट्रॅफिक लागलेला, आता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल बघा, एवढ्या पार्किंगला गाड्या लागलेल्या आहेत। जस्ट आतमध्ये आलोय आपण आता। हे विहार ना तिबेटियन स्टाईलचं आहे बघा, किती मस्त वाटतंय। आतमध्ये आलोय, आता वर्ग चालू आहे। तर आता वरती जाऊयात पहिलं। इकडे जाऊयात वर। पाच वाजल्याने वर्ग संपला पण। गाईज, याच विहारामध्ये ना आम्ही 15 दिवसाचं श्रामणेर शिबिर केलेलं, सुमेधने आणि मी। आता 5:30 वाजले आणि वर्ग संपला। मी आलो तेव्हा आशीर्वाद गाथा चालू होती। बरं झालं ते मध्ये मला भेटली, मला खूप ट्रॅफिक लागलं म्हणून वेळेवर येत आला। पण जाऊ नंतर आशीर्वाद वगैरे घेतला। आता इकडे निघतोय मी। तर गाईस, याच विहारामध्ये ना सुमेध, मी आणि माझा एक मावस भाऊ धम्मानंद, आम्ही ना श्रामणेर शिबिर केलेलं।
15 दिवसाचे ना आम्ही 2 इथे कोर्सेस केले होते. 2012ची गोष्ट आहे बघा. त्यावेळेस आम्ही ना इथे चिवर घेतलेलं आणि 2 वेळेस आम्ही इथे श्रावणी शिबिर केलेलं आहे. आमचा म्हणजे खरं तर ना धम्माचा पाया ना आमचा खरं तर याच विहारामध्ये मजबूत झालेला आहे. आणि आमचे पहिले गुरु म्हणजे आपले भंते राजरतनजी, त्यांच्यामुळेच खरं तर आम्ही धम्मामध्ये आमचं बालपण खरं तर आरूढ झालं. म्हणजे आमचा पाया ना खरं तर इथनंच मजबूत झाला. त्यामुळे ना आम्ही जेव्हा लहान होतो ना 10-12 वर्षाचे होतो ना तेव्हाच आम्हाला खरं तर धम्माचा आमचा पाया मजबूत झाला. आम्ही एक्झॅक्ट इथेच राहण्यासाठी होतो शिंदे वस्तीमध्ये. जवळ होतं घर 10 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणून आम्ही रोज इथे 4 वाजता येत होतो आणि आपले दररोज आपण कोर्स वगैरे इथे करत होतो. म्हणजे आम्ही 4ला इथे येत असायचो. 2-3 तासाचा वर्ग असायचा, तो आम्ही पूर्ण करायचो आणि मग घरी जायचो. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून ते संस्कारच झाले होते. तर या विहारासोबत ना आमचं नातं खूप घट्ट आहे. जाऊ द्या, वर्ग तरी मला मिळालं नशीब थोडा तरी. आता इथनं मी निघालो आहे. तुम्हाला ना आपलं बुद्धविहार कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मला ॲक्च्युली ते यायचंच होतं पण थोडं पॉसिबलच झालं नाही, म्हणून उलट लेट का असेल पण आलो आणि व्यवस्थित मी इथलं आता कवर केलं आहे. आता ना इथं निघालो मी घरी जाण्यासाठी. पाऊस बघा किती जोरात सुरू झाला आहे. थांबायचं काही नावच घेत नाही, उलट वाढतच चालला आहे पाऊस. बापरे, तुम्हाला आवाजावरनं लक्षात येत असेल की पाऊस किती जोरात येतोय. गाईज आता तुम्ही बघू शकताय लाईट गेली आहे. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक आम्ही बनवतोय. काय बनवलंय करू ना? बाजरीची भाकर. आम्ही आज गरमागरम बेसन बनवलंय. इथं बेसन बघा आता किती भारी दिसतंय एकदम. आता इथे बघा मिरच्या भाजतायत कारण ना ठेसा बनवणार आहेत आम्ही. टाइम बघा 9:30 वाजलेत. आता ना मी गॅलरीमध्ये आलोय. तुम्हाला आवाजावरनं लक्षात येत असेल कसला तुफान पाऊस चालू आहे. बघा दूधवाले काका भिजत गेले एवढे. रेनकोट असला तरी माणूस भिजतो शेवटी. यामध्ये मस्त हिरवी मिरची, लसण, टमाटर आणि मीठ आणि आता हे तेल टाकते मी यामध्ये. याला ना असं झाकून ठेवते 2 मिनिटं आणि मग आपण याला मस्त वाटून घेऊ. आई शपथ गाईज लाईट आली बघा. गाईज बघा आता किती मस्त असं आपलं ताट रेडी झालेलं आहे. इथे बघा गरमागरम बेसन, त्यानंतर कांदा पात, ठेचा, ही भाकर आणि समोर बघा आपलं तारक मेहता सर्वांचा फेवरेट शो चालू आहे. आता मस्त गरमागरम आम्ही जेवण करून घेतो आता. गाईज आता ना रात्रीचे 12:30 वाजलेत आणि हवा बघा कसली सुटली आहे. झाड किती जोरात हालते तुम्हाला दिसत असेल. खिडक्या ना अशा वाजत होत्या. म्हटलं नेमका कसला आवाज आहे बघावा, तर हवाच कसली जोरात सुटली. तर हा ब्लॉग ना तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.